नमस्कार. तर मी आतापर्यंत खूप व्हिडिओज टाकले. 10 ते 15 व्हिडिओ मी आतापर्यंत टाकलेले आहेत. तरी सुद्धा माझे व्ह्यूज किंवा जे सबस्क्रायबर एवढे काय वाढले नाहीत. आणि माझा जो व्हिडिओ मी लाँग व्हिडिओ जे बनवतो, त्या व्हिडिओला सगळ्यात जास्त जो व्हिडिओ गेला, तो आहे जास्त 54 झाले. त्यापेक्षा जास्त नाही. बट आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे किंवा अशी तुम्हाला जाणकारी देणार आहे, की जेणेकरून तुम्हाला ती खूप कामात येईल. तुम्ही काय कराल, कसं कराल ती मी म्हणजे जे तुम्हाला योग्य आता लागतंय, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. की तुम्ही काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. मी ह्या व्हिडिओला तेच मला माहित आहे, की ह्या व्हिडिओ मला वर 100 आणि 1% वाढणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी इन्फॉर्मेशन अशी देणार आहे. जेणेकरून जे नवीन युट्यूबर स्टार्ट करणार आहेत किंवा जो त्यांचा अगोदर सुद्धा चॅनल होतो. बट त्यांना एवढी नॉलेज नसल्यामुळे त्यांनी हे सोडून दिलं. तर आज मी हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, की तुम्ही हे काय करू शकता आणि कसं करू शकता. तर शिव तुम्ही. तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या YouTube चॅनल पहिलं ओपन असेल किंवा ओपन करायचं असेल, तर ओपन करायचं असेल तर ते ओपन करून घ्या. आणि जे YouTube चॅनल तुमचं नाव आहे ते तुम्ही करा. म्हणजे जे तुमचं चॅनलचं नाव आहे ते तुम्ही फिक्स करून. आणि जर तुम्ही YouTube चॅनलचं नाव फिक्स नाही केलं, तुमचं कंटेंट फिक्स नाही केलं, तर ते तुमचा कंटेंट व्हायरल होणार आणि तुम्ही त्याच्यावर भर नाही देऊ शकणार. तुम्ही YouTubeवर काय करा, तर तुम्ही जर जसे व्हिडिओ टाकणार, तशी तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ टाकणार. जसे तुम्हाला जर रील्स टाकत असला, तर तुम्ही फिरायला जाताना रील्स टाकू शकता किंवा तुम्ही वेगवेगळे म्हणजे कसं, तर तुम्ही इकडं-तिकडं जातच असतात. म्हणजे देवाच्या ठिकाणी किंवा कुठं गावाला, कुठं फॉल्स, रेन असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही गार्डन असं जात राहता किंवा तिथे मग फिरायचं जर नाद असेल तुम्ही जाणारच आहात. तर तुम्ही ते व्हिडिओ टाकता. मग आणि त्याने काय होतं तुम्ही ते व्हिडिओ टाकताय किंवा केव्हा केव्हा काय करता, की दुसरे का गाडीचे व्हिडिओज किंवा घरचे काही म्हणजे टाकू शकता तुम्ही. बट तुमचं जे चॅनल आहे, तुमचं फिरायचं चॅनल जर असेल, तर तुम्ही गाडीचा व्हिडिओ टाकू शकता. ही आपली नवीन गाडी असं तसं काहीतरी टाकू शकता. बट तुम्ही त्यामध्ये जर वेगळंच इन्क्लूड केलं, जसं की इथून इन्क्लूड असं की पण ब्लॉगमध्ये असं होतं, की ब्लॉगमध्ये मी भेटतो. बट फॉलोअर्स लवकर गेन नाही होत. कारण ट्रस्ट नसतो ना. आपण नवीन सुरू केलेला असतो आणि नवीन सुरू केलं, की काय होतं नवीन आपल्याला एवढी काय ग्रोथ YouTube देत नाही. YouTubeच्या अल्गोरिदमला टाईम लागतो, की आपला YouTube चॅनल कशावर आहे आणि आपण कसं कंटेंट बनवतो, आपलं कंटेंट ब्रँडेड आहे की नाही, हे पूर्ण ते एनालिसिस करतं. त्यानंतर ते व्हिडिओ पुढं पाठवत असतं, जो आपला व्ह्यूअर्स आहे त्यांना. बट काही टाइम असं होतं, की आपल्या व्ह्यूअर्सला ते पुश केलं. जर तो आपल्या व्ह्यूअर्सला आवडलं नाही किंवा आपल्या व्ह्यूअर्सनी तो व्हिडिओ 1-2 सेकंदात स्किप केला, तर YouTubeला वाटतं या व्हिडिओमध्ये किंवा या जो कंटेंट आहे, यामध्ये एवढं दम नाही किंवा त्यात एवढी माहिती नाही. तर ती व्हिडिओ तिथंच थांबते. त्यानंतर तो पुढं चालत नाही आणि YouTube सुद्धा ते व्हिडिओला पुश करेल. ज्या व्हिडिओमध्ये माहिती आहे डिटेलमध्ये, की कसं काय आहे म्हणजे जे विषय तुमचा आहे. जो विषय तुमचा आहे त्या विषयावर जर तुम्ही माहिती देत असाल, तर तो व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. बट जर तुम्ही या व्हिडिओला पाहता. समजा हा माझा व्हिडिओ आहे YouTubeचे रिलेटेड. जो म्हणजे मी YouTubeवर कसं काय करायचं ते सांगत. बट जर माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मी माहिती देऊ नाही शकलो, मी बोलू नाही शकलो, तर तुम्ही त्या व्हिडिओला पाहू नाही पाहणार नाही. कारण यामध्ये तुम्हाला असं काही नाही, की तुमच्या माहितीसाठी आहे. असं जर तुमच्यासाठी नसेल, मी जर काही सांगणार, तर माझं हे खरं आहे, माझं म्हणजे मी व्हिडिओ बनवते ते व्हिडिओचं रिलेटेड सांगितलं पाहिजे, की वेगळंच मध्ये दुसरा नाही का असं नाही. तर जो तुमचा टॉपिक आहे, त्या टॉपिकनुसार तुम्ही व्हिडिओ बनवा. जसं तुमचं ट्रॅव्हलिंग तर ट्रॅव्हलिंग बनवा. ब्लॉगिंग बनवू शकता आणि काही म्हणजे इंटरेस्टिंग फॅक्ट्स बनवू शकता. वेगवेगळे कंटेंट आहेत. कॉमेडी झालं,
आणखी बरेच काही वेगवेगळे तुम्ही जसं तुमची अ, आवड असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता आणि सर्व आपलं चॅनल ओपन केल्यानंतर तुम्ही सर्व काय करा तर तुम्ही सर्व आधी आपला जो व्हिडिओ तो एकदा क्रिएट करायचा आणि तो अपलोड करायचा. तुम्ही पब्लिक करू शकता. पहिल्या वेळेस तुम्ही पब्लिक सुद्धा करू शकता नाही अंडरस्टँडिंग देखील 2-3 कंटेंट सुद्धा पब्लिक करू शकता. बट एक व्हिडिओ तुम्ही फर्स्ट टाइम अपलोड करूनच तुमचा कसा बी असेल नो त्यात तुम्हाला माहिती सुद्धा घेता येत नसेल की हा आपण इथं फिरायला गेलो आणि हा इथला हा बीच आहे असं वेगवेगळं तुम्ही कुठे देत असता तर ते तुम्हाला जर माहिती घेता येत नसेल की हा हे आहे तरी सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. कारण जर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ अपलोड नाही केला तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही की हा व्हिडिओ कसा टाकायचा आहे कसा नाही. तर तुम्ही यायला स्टार्ट केलं पाहिजे. तुम्ही जर विचारच करत आहे की हा मला युट्यूब चॅनल चालू करायचं आणि मी युट्यूब व्हिडिओ टाकणार आहे. मग जर तुम्ही ते टाकलं नाही ते पाहिलं नाही तर तुम्हाला ती आवड असून सुद्धा तुम्ही ते करत नसाल तर ते तुमचं होणार नाही आणि तुमची चॅनल जो आहे त्याची काही होण्याची शक्यता नाही. जर तुम्ही ते येऊन व्हिडिओ जर टाकले तर ते मोनिटाईज होण्याची शक्यता कशी वाढेल? तुम्हाला जसं की 1,000 सबस्क्रायबर गेन करावे लागतील आणि 4,000 वॉच टाईम लागतील. मग गेन कसं होईल? तर तो गेन होणार नाही. तुमच्या चॅनलच्या मार्केट तुम्ही त्याचे व्हिडिओ टाकणार त्या मार्फत. मग तुम्ही जर ते व्हिडिओ टाकलेच नाही तर ते येणार सुद्धा नाही. तर तुम्ही सर्वप्रथम स्टार्ट करा. त्यानंतर जे होईल ते पाहू. आणि जर तुम्हाला काही त्यामध्ये प्रॉब्लेम असेल आणि त्यामध्ये आणखी काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा जर माझ्यासंग कोलॅबोरेशन पाहिजे असेल तर मी ते सुद्धा करू देणार आहे. कारण जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे नवीन स्टार्ट करणार आहे त्यांच्यासाठी मी कॉलेज सुद्धा देणार आहे. कारण माझ्यासोबत सोबत त्यांची सुद्धा वाढ झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा म्हणजे माहिती भेटली पाहिजे आणि त्यांचं सुद्धा चॅनल ग्रो झालं.